काय एखादं शहर एका रात्रीत समुद्रात गायब होऊ शकतं? तेही असं शहर ज्याचे खांब सोन्याचे आणि भिंती हिऱ्या मानकांनी मढवलेल्या होत्या. आपण बोलतोय भगवान श्रीकृष्णाच्या द्वारका नगरीबद्दल. हजारो वर्षांपासून ही केवळ एक पौराणिक कथा मानली जात होती. पण आधुनिक विज्ञानाने समुद्राच्या तळाशी केलेल्या उत्खननाने जगाला थक्क केलं आहे. नमस्कार, मी सृष्टी, द हिस्टोरियन टेल्स या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण द्वारकेची स्थापना, तिचे वैभव, कृष्ण सुदामाची अजरामर भेट आणि या सुवर्णनगरीच्या विनाशाचं गूढ उलगडणार आहोत. चला तर मग सुरू करूया एक ऐतिहासिक प्रवास. कथा सुरू होते मथुरेपासून. कंसवध झाल्यानंतर मगध नरेश जरासंधाने यादवांचा सूड घेण्याचे ठरवले. त्याने कालयवनाच्या मदतीने मथुरेवर तब्बल 17 वेळा आक्रमण केले. यादवांचे रक्षण करण्यासाठी आणि पुढील रक्तपात थांबवण्यासाठी श्रीकृष्णाने एक मोठा निर्णय घेतला, मथुरेचा त्याग करण्याचा. म्हणून त्यांना रणछोड म्हटले गेले. श्रीकृष्णाने समुद्रकिनाऱ्यावर एक असे शहर वसवण्याचे ठरवले जे शत्रूसाठी अभेद्य असेल. देवशिल्पी विश्वकर्मा यांनी समुद्राच्या मध्यभागी गोमती नदीच्या संगमावर एका रात्रीत द्वारका नगरीची रचना केली. असे म्हणतात की ही नगरी एखाद्या सोन्याच्या नौकेसारखी दिसायची, जिचे प्रवेशद्वार इतके सुरक्षित होते की शत्रू तिथे पोहोचण्याचा विचारही करू शकत नव्हता. द्वारकेचे वैभव आणि प्रशासन कसे होते? द्वारका किंवा द्वारिका हे आजच्या आपल्या भारताच्या गुजरात राज्यातील प्राचीन शहर आहे. आजच्या द्वारका शहरात श्रीकृष्णाचे मोठे पुरातन मंदिर आहे. तिथले लोक या मंदिराला द्वारकाधीश मंदिर असेही म्हणतात. द्वारका ही त्या काळातील सर्वात आर्थिकदृष्ट्या प्रगत असलेले शहर होते. हे एक मोठे बंदर होते, जिथून जगभरात व्यापार चालायचा. इथे 7 लाख सोन्या चांदीचे महाल होते, असे वर्णन महाभारतात आहे. द्वारका ही यादवांची राजधानी बनली आणि इथूनच श्रीकृष्णाने संपूर्ण भारताच्या राजकारणाची सूत्रे हलवली. तिथे त्यांनी पांडवांना समर्थन दिले व शिशुपाल आणि दुर्योधनासारख्या अधर्मी राजांचा विनाश केला. द्वारका ही धर्माच्या विजयाचे केंद्र होती. द्वारका म्हणजेच काय? स्वर्गाचे प्रवेशद्वार किंवा ब्रह्माचे द्वार असा तिचा अर्थ होतो. हे हिंदूंसाठी 4 प्रमुख धामापैकी एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. आजच्या द्वारका शहराच्या उत्तरेस बेट द्वारका हे एक बंदर आहे. द्वारकेपासून बेट द्वारकेला जाण्यासाठी वर्षापूर्वी बोटीचा वापर करण्यात यायचा. मात्र आता आपल्या भारत सरकारने द्वारकेपासून बेट द्वारकेला जाण्यासाठी सुदर्शन ब्रिज नावाचा खूप सुंदर ब्रिज तिथे बांधला आहे. तिथे गेल्यानंतर माणूस मंत्रमुग्ध होऊन जातो, इतकं शांत वाटतं तिथे मनाला. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे बालपणीचे मित्र सुदामा यांची तिथे भेट झाली होती, असे सांगितले जाते. बेट द्वारका हे एक अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र असून भगवान श्रीकृष्णाने द्वारकेत राजा म्हणून घालवलेल्या काळात त्यांचे मूळ निवासस्थान हे बेट द्वारकेत असल्याची माहिती आहे. बेट द्वारकेचे दुसरे नाव बेट शंखोधरा असे आहे. येथे या बेट द्वारकेला भगवान श्रीकृष्णांचे खूप सुंदर मंदिर आहे. त्यापैकी एक मंदिर वल्लभाचार्यांनी बांधल्याची माहिती आहे. द्वारका केवळ सोन्यासाठी प्रसिद्ध नव्हती, तर ही नात्यांमधली ओलावा टिकवणारी नगरी होती. याच द्वारकेत घडली इतिहासातील सर्वात सुंदर भेट, श्रीकृष्ण आणि सुदामा यांची. सांदीपनी ऋषींच्या आश्रमात एकत्र शिकलेले हे 2 मित्र. सुदामा अत्यंत दरिद्री पण समाधानी ब्राह्मण होता. पुढे चालून श्रीकृष्ण द्वारकेचे राजा बनले आणि सुदामा यांनी एका गरीब घरातील ब्राह्मण स्त्रीशी लग्न केलं होतं. त्यांची परिस्थिती खूप हालाकीची होती, दरिद्री परिस्थिती होती. एके दिवशी न राहवता त्यांच्या पत्नीने सुदामांना आग्रह केला की तुम्ही मदतीचा हात श्रीकृष्णांकडे मागा. पत्नीच्या आग्रहाखातर सुदामा द्वारकाधीश म्हणजेच कृष्णांना भेटायला गेले. हातात काय होतं? दरिद्री परिस्थिती असल्यामुळे मित्रासाठी काय घेऊन जावं अशी ही परिस्थिती त्यांची नव्हती.
काय घेऊन गेले तर केवळ एका जुन्या कापडात बांधलेले मुठभर पोहे घेऊन सुदामा द्वारकेच्या वेशीवर पोहोचले. तेव्हा फाटक्या कपड्यातील या माणसाला पाहून रक्षक थक्क झाले. पण निरोप मिळताच साक्षात द्वारकाधीश धावत आले. त्यांनी सुदामाला मिठी मारली, आपल्या सिंहासनावर बसवले आणि स्वतःच्या हाताने त्यांचे पाय धुतले. सुदामाने लाजत दिलेले पोहे श्रीकृष्णाने अत्यंत आवडीने खाल्ले. ही भेट सांगते, द्वारकेच्या सोन्यापेक्षा कृष्णाला आपल्या मित्राचे प्रेम जास्त मोलाचे होते. आजही बेट द्वारका येथे ही भेट झाल्यामुळे त्याला भेट द्वारका असेही म्हणतात. या दोघांच्या मित्रतेचे प्रतीक म्हणून द्वारकेमध्ये तांदूळ विकले जातात. द्वारकेच्या विनाशाची सुरुवात कुठून झाली? या सुवर्णनगरीला कोणाची तरी नजर लागणार होती. महाभारताच्या युद्धानंतर गांधारीने आपल्या 100 पुत्रांच्या मृत्यूला कृष्णाला जबाबदार धरले आणि शाप दिला, जसा माझ्या कुळाचा नाश झाला तसाच तुझ्या यादव कुळाचाही नाश होईल. 36 वर्षाच्या सुवर्ण काळानंतर द्वारकेत अंतर्गत कलह सुरू झाले. यादवांनी आपापसात लढून स्वतःचे कुळ संपवले. ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी आपला मानवी देह सोडला त्याच वेळी विक्राळ विक्राळ लाटा उसळल्या आणि बघता बघता ही सुवर्ण नगरी समुद्रात गडप झाली. अर्जुनाने डोळ्यात देखत द्वारकेला समुद्रात बुडताना पाहिले, पण तो काही करू शकला नाही असे सांगितले जाते. अनेक दशके ही केवळ कल्पना मानली जात होती, पण 1980च्या दशकात डॉक्टर S.R. राव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरातत्व विभागाने अरबी समुद्रात उत्खनन केले. त्यांना समुद्राच्या 50 ते 60 फूट खाली प्राचीन भिंती, मानवनिर्मित खांब आणि अशी भांडी सापडली ज्यांचा काळ महाभारताशी जुळतो. आजही द्वारका आणि बेट द्वारका जोडणारा भव्य सुदर्शन ब्रिज हा याच ऐतिहासिक वारशाचा दुनिक दुवा आहे. मित्रांनो, द्वारका आजही समुद्राच्या खाली आपल्या अस्तित्वाची साक्ष देत आहे. ही नगरी आपल्याला सांगते की अधर्माचा नाश अटळ आहे आणि खरी मैत्री ही संपत्तीपेक्षा मोठी आहे. तुम्हाला काय वाटतं? द्वारकेचे आणखी कोणते रहस्य उघडवायचे बाकी आहे? कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.